नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आपण आलेलो आहोत डोंगरशौली सोमनाथ महाराजांच्या दर्शनासाठी. आज या ठिकाणी आमचे सर्व मित्र परिवारांच्या वतीने एक भला मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व क्लासमेट मित्रमंडळी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वप्रथम आपल्याला भगवान सोमनाथ महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर उर्वरित कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. हा एंट्रन्स आहे. डोंगरशौली सोमनाथ महाराजांच्या मंदिराच्या समोर हा भला मोठा महावृक्ष वटवृक्ष हा इथलं पुरातन वास्तूची साक्ष देतो की हा जर वटवृक्ष एवढा महाकाय असेल तर किती अशा प्रकारचं पुरातन ठिकाण आहे हे तुम्हाला यावरून दिसून येईल. याच्या कितीतरी पारंब्या कट करण्यात आलेल्या आहे, अन्यथा याचं एक वन स्वतंत्र तयार झालं असतं. हा आहे समोरचा एंट्रन्स भाग. या ठिकाणी वर्गणी वगैरे या ठिकाणी दिल्या जाते. हे काउंटर आहे आणि भोलेनाथांचं अगोदर हे हेमाडपंथी मंदिर होतं, खूप जगविख्यात. परंतु नंतर म्हणतात त्याचं अशा प्रकारचं काही कारणास्तव चेंजेस करण्यात आले आणि हा भगवान भोलेनाथांचा नंदीश्वर महाराज. चला आपण आता दर्शन घेऊयात भगवान सोमनाथ महाराजांचं. अशा प्रकारची सुंदर मूर्ती आहे. या ठिकाणी सर्व भाविक भक्तिगण दर सोमवारी एकादशी प्रत्येक दिवशी इथे येऊन मोठ्या भक्तिभावाने पूजा विधी करतात. हे सुंदर अशा प्रकारचे आमचे सोमनाथ महाराज. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. चला तर मग आता दर्शन झालेलं आहे. आपण आता इतर ठिकाणचा अशा परिसर बघूया. धन्यवाद. यानंतर आपण जाणार आहोत या अगोदर जे हेमाडपंथी मंदिर होतं त्याचे काही अवशेष साईडला वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत. आणि या डोंगरशौली संस्थांचा अजून एक विशेष की या ठिकाणी अजान वृक्ष आहे की जो माऊलींच्या नंतर इतर कुठेही तो दिसत नाही. हा तो अजान वृक्ष. सन्मुख पुढे अजान वृक्ष देव येती देती साक्ष, ज्याची देवतांनी साक्ष दिलेली आहे असा हा अजान वृक्ष आहे. अतिशय मनोकामना पूर्ण करणारा हा अजान वृक्ष आहे की ज्याची एक प्रदक्षिणा दर्शन घेतल्यानंतर मनोकामना पूर्ण होतात. हा अजान वृक्ष आहे. तो आळंदीनंतर थेट डोंगरशौली संस्थान, नंतर हे काही हेमाडपंथी मंदिराचे अवशेष या ठिकाणी ठेवलेले आहेत. आता त्याची रंगरंगोटी केल्यानंतर ते दिसत नाहीत, परंतु अशा प्रकारचं हे सुरुवातीचं बऱ्याच जणांना येथे जे अगोदर फोटो वगैरे बघितले असतील, हा सुरुवातचा हा तो चबुत्रा आहे. इथले जे पायरीची सुरुवात आहे की सुरुवात झाल्यानंतर अशा खोलगट भागात ह्याच्या पायऱ्या होत्या. हे त्याच शिळा आहेत, फक्त त्याच्यावरती आता कलरिंग वगैरे करण्यात आलेली आहेत. त्याच प्रकारे हे बघा, हे सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ही सुद्धा एक अशा प्रकारचं पुरातन वास्तूंचा साक्ष देणार आहे एक कलाकृती. नंतर हे इथे देवीचं मंदिर बनवलेलं आहे. बऱ्याच मूर्त्या वगैरे या ठिकाणी जुन्या होता. असा हा सुंदर परिसर. आणि या ठिकाणी आज आमचं चालू आहे जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मित्रमंडळी परिवार सर्व आलेले आहेत, ते त्या साईडला बसलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. चला तर मग मित्रमंडळींचाही परिचय वगैरे आपण जाणून घेऊया. 22 वर्षानंतर आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. 22 वर्ष जीवनातील कसे निघून गेले. त्यावेळेस बॅचलर होतो. हा सुंदर अशा प्रकारचं मंदिर. नंतर ही नवीन वास्तू तयार करण्यात आली, पण हेमाडपंथी मंदिर होते इथे की जे जगविख्यात होते. काही कारणास्तव का जाणे त्यांनी अशा प्रकारचा त्याचा जीर्णोद्धार केला आणि ते एक सिमेंट काँक्रीटकरण नंतर झालेलं आहे. परंतु आम्ही ज्यावेळेस लहान होतो हे हेमाडपंथी मंदिर होतं आणि खूप वनराईने नटलेला हा परिसर आहे. अतिशय झाडी घनदाट झाडी, काही गुफा वगैरे सुद्धा आहेत खाली.
चला तर आता मित्रमंडळींकडे जाऊयात. बावीस वर्षानंतर हे सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. येथे काही वयोवृद्ध मंडळी बसलेली आहेत. हे संस्थांचे अशा प्रकारचे कार्य करणारी मंडळी आहेत. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहजावना हो.